ओके, सो सेक्स लिंक इनहेरिटन्स हा जो पॉइंट आहे याच्यामध्ये सेक्स क्रोमोझोम बरोबर काही ट्रेट्स पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे येतात. सेक्स क्रोमोझोमचं मेन फंक्शन सेक्स डिटर्मिनेशन आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यासोबत काही बॉडी कॅरेक्टर सुद्धा सेक्स क्रोमोझोम सोबत ट्रान्सफर होतात, त्याला आपण सेक्स लिंक इनहेरिटन्स असं म्हणतो. तर आता सेक्स लिंक इनहेरिटन्स मध्ये बरेच डिसीज, त्याच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया आपण स्टडी करणार आहे. अजून वेगळे डिसीजेस आहेत जे सेक्स लिंक इनहेरिटन्स मध्ये येतात ते, आणि त्यानंतर सेक्स डिटर्मिनेशन पाहणार आहोत. सो फर्स्ट सेक्स लिंक इनहेरिटन्स, याच्यामध्ये तीन कन्सेप्ट आहेत. सेक्स लिंक जीन कोणाला म्हणणार, सेकंड थिंग सेक्स लिंक ट्रेट कशाला म्हणायचं, आणि सेक्स लिंक इनहेरिटन्स म्हणजे काय, थोड्याशा रिलेटेड आहेत. सगळ्यात फर्स्ट सेक्स लिंक जीन. जीन लोकेटेड ऑन, कशाला म्हणायचं सेक्स लिंक जीन, तुम्हाला हे सांगितले आधी, पण कशाला म्हणायचं सेक्स लिंक जीन, जीन लोकेटेड ऑन non-homologous region of sex chromosome. सेक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन वरती जे जीन लोकेट झालेले त्यांना काय म्हणतो आपण, सेक्स लिंक जीन असं म्हणतो, बरोबर का. नॉन होमोलॉगस वरचेच का घ्यायचे, मी बऱ्याच वेळा रिजन सांगितलं. का नॉन होमोलॉगस वरचे, कारण नॉन होमोलॉगस रिजन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही, ते क्रॉसिंग ओव्हर ही सेपरेट होणार नाहीये, त्यामुळे जे नॉन होमोलॉगस रिजन वरती जीन लोकेट झालेले त्यांना आपण सेक्स लिंक जीन असं म्हणतो. नेक्स्ट सेक्स लिंक ट्रेट. इथं फक्त आता जीनच्या ऐवजी ट्रेट हा वर्ड यूज केला. आता ट्रेट म्हणजे काय, तर बॉडीचे कॅरेक्टर, जे बॉडीचे कॅरेक्टर सेक्स लिंक जीन डिटरमाइन करतात, ठरवतात, त्या कॅरेक्टरना, त्या ट्रेटना आपण सेक्स लिंक ट्रेट म्हणतो. फॉर एक्झाम्पल कलर ब्लाइंडनेस, या वर्डचं मीनिंग काय, कलर मध्ये डिस्टिंग्विश करता नाही येणार, तर त्याच्यामध्ये रेड ग्रीन हे जे कलर आहेत ते पर्टिक्युलरली ज्यांना कलर ब्लाइंडनेस आहे त्यांना दोन्हीही कलर ग्रे दिसतात, म्हणजे रेड आणि ग्रीन कलर दिसतच नाही. मग आता त्याच्या पुढचा पॉइंट येतो की तुम्हाला कलर कशा ओळखता येतात, आयबॉल शिकलाय ना, हा, मग आयबॉल मध्ये किती लेअर शिकला, बॉल मध्ये कुठले तीन, सगळ्यात आउटर मोस्ट स्क्लेरा, हा कुठला, क्लोराइड नाही, क्लोराइड स्क्लेरा, कॉर्निया, फोराइड, आणि सगळ्यात आपला रेटिना. आणि रेटिनावरती कोणते सेल असतात, रॉड्स आणि कोन्स. त्यासाठी कलरसाठी सेन्सिटिव्ह असणारे कोणते आहेत, कोन्स. ब्राईट लाईट विजन आणि कलर विजन साठी कोन आहेत, आणि प्रत्येक कलर साठी वेगवेगळ्या कोन्स प्रेझेंट असतात. त्या त्या फ्रिक्वेन्सीच्या लाईटनी, त्या त्या वेव्हलेंथच्या लाईटनी पर्टिक्युलर कोन स्टिम्युलेट होतात आणि तो कलर आपल्याला दिसतो. इन शॉर्ट, ज्या लोकांना कलर ब्लाइंडनेस आहे त्यांच्याकडे ते कोन्स डेव्हलप झालेले नाहीत, आणि ते कोन का नाही डेव्हलप झाले आपण हे कशामध्ये बघणार आहोत, सेक्स लिंक ट्रेट मध्ये बघणार आहोत. इन शॉर्ट, तुमच्या रेटिनावरचे कोन जे आहेत ते कॅरेक्टर कशावरती डिपेंड आहे, सेक्स क्रोमोझोम वरती ते कॅरेक्टर आहे, तो जो जीन आहे तो सेक्स क्रोमोझोम वरती येते लक्षात. सो सेक्स क्रोमोझोमचं पुन्हा एकदा रिपीट करते, सेक्स क्रोमोझोमचं सेक्स डिटर्मिनेशन हे एकच काम नसतं. सेक्स डिटर्मिनेशन सोडून बॉडीचेही कॅरेक्टर ठरवणारे काही क्रोमोझोम सेक्स क्रोमोझोम वरती प्रेझेंट आहेत. त्यातल्या नॉन होमोलॉगस रिजन वरचे आपण घेणार आहोत. नेक्स्ट सेक्स लिंक ट्रेट. सेक्स लिंक ट्रेट, ट्रेट दॅट डिटरमाइन्ड बाय, ट्रेट्स that determined by, okay, sex linked gene are called sex linked trait. Trait in short character म्हणा, आपल्या बॉडीचे जे कॅरेक्टर सेक्स लिंक जीन, सेक्स क्रोमोझोम वरती असणारे जे जीन आहेत ते जीन जे कॅरेक्टर ठरवतात त्या कॅरेक्टरना काय म्हणायचं, सेक्स लिंक ट्रेट. जसं की आता आपण बघितलं की कलर रिकॉग्निशन कोणामुळे आहे, कोन्समुळे, आणि कोनची डेव्हलपमेंट त्याच्यासाठीचे जे जीन आहेत ते कुठे आहेत, सेक्स क्रोमोझोम वरती. सो हे सेक्स क्रोमोझोम वरचे जीन जे कॅरेक्टर ठरवतात त्या कॅरेक्टरना म्हणायचं सेक्स लिंक ट्रेट, कारण ते ट्रेट, ते कॅरेक्टर सेक्स क्रोमोझोमने ठरवलेले. आलं लक्षात. तर हे आहे सेक्स लिंक ट्रेट. आणि तिसरी टर्म आहे सेक्स लिंक इनहेरिटन्स. सेक्स लिंक इनहेरिटन्स. बघा आता सेक्स लिंक इनहेरिटन्स. इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक जीन
inheritance of sex linked gene from parent to offspring. इनहेरिटन्स या वर्डचं मीनिंग सगळ्यांना माहिती आहे. इनहेरिटन्स म्हणजे काय? पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे कॅरेक्टर ट्रान्सफर होणं, याला काय म्हणतो आपण? इनहेरिटन्स. इथं त्याच्या पुढे काय जोडलेलं आहे आपण? सेक्स लिंक इनहेरिटन्स. ओके, सो जे कॅरेक्टर किंवा जे जीन, सेक्स लिंक जीन सोबत जे काही इनहेरिटन्स होणार आहे, जे काही कॅरेक्टर आपल्याकडे येणार आहेत, त्यांना आपण म्हणणार आहोत सेक्स लिंक इनहेरिटन्स. आलं लक्षात? जसं की आताच कॅरेक्टर रिपीट करा. कलर रेकॉग्निशनच्या ज्या कोन्स आहेत त्या कोन कशा तयार होणार? ते कशावरती डिपेंड करणार आहे? तुमच्या जीन वरती. तो जीन कुठे प्रेझेंट आहे? सेक्स क्रोमोझोम वरती. सो पॅरेंट कडून हे कॅरेक्टर ऑफस्प्रिंग कडे येणार आहे, पण येताना कोणत्या क्रोमोझोम वरून येणार आहे? सेक्स क्रोमोझोम वरून. ते जीन जर रिसेसिव्ह आले, डिफेक्टिव्ह आले, तर कोन्स तयार होत नाही. कोन्स नाही तयार झाले प्रॉपर, तर कलर रिकॉग्नाइज करता येत नाही. सो दिस इज अबाउट दी सेक्स लिंक इनहेरिटन्स. सो तुम्हाला जर सेक्स लिंक इनहेरिटन्स समजून घ्यायचं असेल तर एक तुम्हाला सेक्स लिंक जीन माहिती पाहिजे, दोन सेक्स लिंक ट्रेट माहिती पाहिजे आणि सेक्स लिंक इनहेरिटन्स. ओके, सेक्स लिंक जीन. कोणते जीन? कुठले दोन क्रोमोझोम असतात? सेक्स क्रोमोझोम एक्स आणि वाय. ओके, त्यातल्या दोघांमधला डिफरन्स तुम्ही शिकलेला आहे. एक्स क्रोमोझोम कसा असतो? लॉंग असतो आणि वाय क्रोमोझोम शॉर्ट असतो. अजून काय सांगितलं होतं? हा, एक्स क्रोमोझोम मेटासेंट्रिक आहे आणि वाय क्रोमोझोम ॲग्रोसेंट्रिक आहे. अजून काय सांगितलं होतं? दोघांकडे होमोलोगस आणि नॉन होमोलोगस रिजन आहे. एक्सचा होमोलोगस रिजन मोठा आहे, सॉरी, एक्सचा नॉन होमोलोगस रिजन मोठा आहे आणि वायचा नॉन होमोलोगस रिजन छोटा आहे. होमोलोगस रिजन म्हणजे काय? तर जिथले जीन सेम आहेत ते झाले होमोलोगस आणि जिथले जीन सेम नाहीत ते नॉन होमोलोगस. हे जे वरचे आहेत हे नॉन होमोलोगस आहेत. ठीक आहे, मग याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर व्हायचं झालं मियोसिसच्या वेळी तर फक्त होमोलोगस रिजन मध्ये होतं, नॉन होमोलोगस रिजन मध्ये होत नाही. म्हणून नॉन होमोलोगस रिजन वरती जे जीन लोकेट झालेले त्या जीनला आपण काय म्हणतो? सेक्स लिंक जीन. सेक्स लिंक ट्रेट कशाला म्हणायचं? जे ट्रेट, जे कॅरेक्टर कोणी ठरवलं? सेक्स लिंक जीननी ठरवलं. सेक्स क्रोमोझोम वरती असणाऱ्या जीननी ठरवलं. त्या ट्रेटला काय म्हणायचं? सेक्स लिंक ट्रेट. आणि सेक्स लिंक इनहेरिटन्स कशाला म्हणायचं? इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक जीन फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. इट इज कॉल्ड ॲज सेक्स लिंक इनहेरिटन्स. एवढं सगळ्यांना समजलं? ओके, माझा सेक्स क्रोमोझोम दोन टाइपचे असतात मी तुम्हाला सांगितलं. सेक्स क्रोमोझोम मेनली दोन टाइपचे आहेत, एक्स क्रोमोझोम आणि दुसरा आहे वाय क्रोमोझोम. ओके, आता एक्स आणि वाय याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपण एक्स लिंक शिकणार आहोत. त्यात काही पॉइंट आहेत जे तुम्हाला इथंच लक्षात ठेवायचे. एक्स लिंक, सेक्स लिंक इनहेरिटन्स. येस, सॉरी, जीन. ओके, आता सेक्स लिंक जीन मध्ये सगळ्यात पहिले दोन सेक्स क्रोमोझोम आहेत, एक्स आणि वाय. पहिल्यांदा आपण शिकणार आहोत एक्स लिंक जीन कसे आहेत आणि कोणते आहेत. सो एक्स लिंक जीन बघा, पहिली गोष्ट एक्स लिंक जीन कुठे प्रेझेंट असणार आहे? नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. दे आर लोकेटेड ऑन नॉन होमोलोगस region of X क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजन वरती जे जीन लोकेट झालेले त्या जीनला आपण काय म्हणणार आहोत? एक्स लिंक जीन. ओके, सगळ्यात महत्त्वाचा हा पॉइंट बघा. दे डू नॉट हॅव अलील ऑन वाय क्रोमोझोम. पुन्हा एकदा मी ते डायग्राम ड्रॉ करेन. हा मेटासेंट्रिक असणारा एक्स क्रोमोझोम आहे आणि हा ॲक्रोसेंट्रिक असणारा वाय क्रोमोझोम आहे. आपण जीन कुठले घेतोय? एक्स लिंक जीन कोणाला म्हणतोय आपण? हे खालचे होमोलोगस आहेत, वरचे नॉन होमोलोगस आहेत. कुठल्या रिजन मधले जीन एक्स लिंक जीन म्हणायचे? नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. हे मी स्टेटमेंट काय लिहिलं? एक्स लिंक जीन जे आहे ते डू नॉट हॅव अलील ऑन वाय क्रोमोझोम. अलील सगळ्यांना कळतं, अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन. एका जीनचे दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म असतात, त्यांना काय म्हणायचं? अलील. मी पहिल्यांदाच क्लिअर केलं. इथं जे जीन आहेत ते इथं आहेत का? इथं जे जीन आहेत ते इथं नाही आहेत. हे कसले रिजन आहेत? नॉन होमोलोगस. होमोलोगस मध्ये मात्र इथं जे जीन आहेत ते इथे सुद्धा प्रेझेंट आहेत. हे कुठे आहे?
नाही. सो समजा मी इथे लिहिलं कॅपिटल टी, कॅपिटल टी चा दुसरा अल्टरनेटिव्ह फॉर्म मे बी इथं कॅपिटल टी किंवा स्मॉल टी काही असेल, तो अलील कुठे असला पाहिजे? दुसऱ्या क्रोमोझोम वरती. मात्र दुसरा क्रोमोझोम जो आहे त्या ठिकाणी त्याचा अलील प्रेझेंट असत नाही. सो जे जीन एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन वरती आहे त्याचा अलील वाय क्रोमोझोम वरती नाही, किंवा वाय क्रोमोझोम वरती जो जीन आहे नॉन होमोलॉगस रिजन मध्ये त्याचा अलील एक्स क्रोमोझोम वरती नाही. हे लक्षात येईल सगळ्यांच्या? ओके, मला हे सांगायचंय थोडक्यात, जर ती फिमेल असेल आणि फिमेल मध्ये आपण एक्स एक्स लिहूया, फिमेल मध्ये हेच कॅरेक्टर घेऊया, फिमेल मध्ये किती अलील असणार आहेत? 2 असणार आहेत, कारण फिमेल कडे एक्स क्रोमोझोम किती आहेत? 2. ओके, सो एका एक्स क्रोमोझोम वरचा आणि तसाच दुसरा एक एक्स क्रोमोझोम, ह्या एक्स क्रोमोझोम वरचा अलील दुसऱ्या एक्स क्रोमोझोम वरती आहे, कोणावरती नाहीये? वाय क्रोमोझोम वरती नाही. फिमेल मध्ये किती सेक्स क्रोमोझोम असतात? 2, आणि दोन्हीही एक्स एक्स असतात. त्यामुळे फिमेल कडे 2 अलील असणार आहेत. मात्र हीच कंडिशन तुम्ही मेल मध्ये घ्या. मेल मध्ये सेक्स क्रोमोझोम असतात एक्स आणि वाय. मेल कडे एकतर कॅपिटल टी एक असेल किंवा स्मॉल टी असेल. याचा अलील वाय क्रोमोझोम वरती लिहिणार का तुम्ही? नाही लिहिणार. पॉइंट कळलं सगळ्यांना काय सांगायचंय? येस. सो एक्स लिंक जीन म्हणजे एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन वरचे जीन, आणि या जीनचा अलील वाय क्रोमोझोम वरती असत नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा, फिमेल हॅव 2 एक्स क्रोमोझोम. फिमेल हॅव 2 एक्स क्रोमोझोम. फिमेल कडे एक्स क्रोमोझोम किती असतात? 2. आता काही जे डिसीजेस आहेत रेसेसिव्ह जीन मुळे होतात. मी कंडिशन तुमच्या समोर लिहिते, कॅपिटल टी कॅपिटल टी, कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी स्मॉल टी. यांना काय म्हणायचं तुम्हाला माहितीये? ही कशी झाली? होमोझायगस डॉमिनंट, बरोबर का? कॅपिटल म्हटलं की तुम्ही काय म्हणता? डॉमिनंट. ही होमोझायगस डॉमिनंट. ही कंडिशन कसली? हेटेरोझायगस. एक कॅपिटल टी एक स्मॉल टी, म्हणजे काय झाली? ही हेटेरोझायगस. आणि स्मॉल टी होमोझायगस रेसेसिव्ह. ओके, या कंडिशन मध्ये कोण एक्सप्रेस होणार आहे? कॅपिटल टी. प्रश्नच नाही, दुसरा काही आलेलाच नाहीये. या कंडिशन मध्ये सुद्धा कॅपिटल टीच एक्सप्रेस होणार, कारण तो कसा आहे? डॉमिनंट. रेसेसिव्ह हिडन राहतो. या कंडिशन मध्ये रेसेसिव्ह एक्सप्रेस. सो जर रेसेसिव्हला एक्सप्रेस व्हायचं असेल तर दोन्ही जीन कशा लागतात? रेसेसिव्ह. आता बघा, आपण आताच शिकलो फिमेल मध्ये किती सेक्स क्रोमोझोम आहेत? 2, आणि दोन्हीही कोणते आहेत? एक्स एक्स. ओके, सो फिमेल मध्ये सपोज कलर ब्लाइंडनेस आपण घेतला तर कलर ब्लाइंडनेसच्या 3 कंडिशन असतात. दोन्हीकडे कॅपिटल सी असेल, किंवा कॅपिटल सी स्मॉल सी असेल, किंवा स्मॉल सी असेल. जर कॅपिटल असेल तर ही कंडिशन नॉर्मल असते, त्या फिमेलला कलर ब्लाइंड असत नाही. ठीक आहे. जेव्हा कॅपिटल सी स्मॉल सी, ही सुद्धा फिमेल, तिचं व्हिजन नॉर्मल आहे, मात्र ती कशी झाली? कॅरियर. तिच्याकडे कलर ब्लाइंडनेसचा एक क्रोमोझोम आहे, फक्त तो तिच्यात हिडन राहिलाय, सांगू शकत नाही तिच्या ऑफस्प्रिंग मध्ये एक्सप्रेस होऊ शकतो. सो व्हिजन हिचं कसं असेल? नॉर्मल असेल, मात्र ही काय आहे? कॅरियर आहे. पुढे तुम्हाला कळेल हे. ह्या कंडिशन मध्ये ती कशी असणार आहे? कलर ब्लाइंड. सो जर फिमेलला कलर ब्लाइंड व्हायचं झालं तर दोन्ही क्रोमोझोम वरती कुठले जीन पाहिजे? रेसेसिव्ह. आता हीच मेल मध्ये कंडिशन बघा. मेल मध्ये ही 2 सेक्स क्रोमोझोम आहेत, मात्र एक एक्स आणि दुसरा वाय. सपोज इथं कॅपिटल सी असेल तर हा मेल कसा असेल? नॉर्मल रिजनचा असेल. मात्र जर ही कंडिशन आली तर कलर ब्लाइंड. इथं प्रश्नच येत नाही. एक तर एक कॅपिटल सी असेल नंतर स्मॉल सी असेल. मला हे सांगायचंय की फिमेल्स मध्ये कलर ब्लाइंडनेस हा डिसीज होण्यासाठी दोन्हीही जीन कशा असावे लागतात? रेसेसिव्ह. ते जर तुम्ही मेल मध्ये बघाल, मेल कडे एक जरी रेसेसिव्ह जीन आला तरी मेल काय होणार आहे? कलर ब्लाइंड असणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? येस. सो हा डिसीज होण्याचे चान्सेस जास्त कोणाला? मेल मध्ये चान्सेस जास्त आहेत आणि फिमेल मध्ये चान्सेस कमी आहेत. फिमेल मध्ये ही कंडिशन तेव्हा येईल जेव्हा दोघांकडून ही क्रोमोझोम रेसेसिव्ह येतील. येत्या लक्षात सगळ्यांच्या? हेच त्यांना सांगायचंय की फिमेल हॅव 2 एक्स क्रोमोझोम. सो टू बिकम female require 2 recessive gene. फिमेलला 2 रेसेसिव्ह जीन मिळावे लागतील, त्यावेळेस तिला तो डिसीज किंवा ते कॅरेक्टर तिच्यामध्ये, म्हणजे कलर ब्लाइंडनेस रेसेसिव्ह जीन मुळे होणारा डिसीज आहे. दोन्ही रेसेसिव्ह जीन फिमेल मध्ये आले तर
तरच तिला कलर ब्लाइंडनेस होईल, अदरवाइज होणार नाही. हे एवढं सांगायचंय. इफ वन एक्स क्रोमोझोम हॅव रिसेसिव्ह जीन इट इज सप्रेस. आता हे तुम्हाला कळलेलं आहे. वन एक्स क्रोमोझोम हॅव recessive gene, it is suppressed by another dominant gene. दोन एक्स क्रोमोझोम आहे फिमेल मध्ये. मी आता सांगितलं 2 एक्स पैकी एका एक्स वरती रेसेसिव्ह जीन आहे आणि दुसऱ्यावरती डॉमिनंट जीन आहे. तर एक्सप्रेस कोण होणार? कोण होणार? सगळ्यांनी आन्सर द्यायचा. डॉमिनंट एक्सप्रेस होणार. रेसेसिव्ह काय राहील तिथे? हिडन राहील. एक रेसेसिव्हला तिथं सप्रेस केलं जाईल. हे फक्त तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर नेक्स्ट बघा, कॅरियर फिमेल. कॅरियर कोणाला म्हणायचं कळलं तुम्हाला? कोणाला म्हणायचं सांगा? एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह अशी जी फिमेल आहे तिला म्हटलं जातं कॅरियर. तिला काय म्हणायचं? कॅरियर. तिचं विजन कसं असेल? नॉर्मल असेल. मात्र ती कशी आहे? कॅरियर. ही डिसीज कॅरी करते. बाय चान्स जर मेल कलर ब्लाइंड असेल तर 100% ऑफस्प्रिंग कशी होणार? कलर ब्लाइंड होणार. येते लक्षात? सो ही कंडिशन कॅरियर म्हणायचं. सगळ्यांनी इथपर्यंतचे पॉइंट समजले? येस, दॅट्स इट. सो दिस इज अबाउट इन फिमेल. त्यानंतरचा नेक्स्ट आहे मेल. तुम्हाला कळलं? काय कळलं? काहीच नाही कळलं का? क्रोमोझोम आहे. वन एक्स क्रोमोझोम अँड अनदर इज वाय क्रोमोझोम. एक्स आणि वाय. आता आपण कुठलं लिंकेज शिकतोय? आता आपण काय शिकतोय? हा, सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स मध्ये 2 सेक्स क्रोमोझोम आहेत, एक्स आणि वाय. आता आपण शिकतोय एक्स लिंक्ड इनहेरिटन्स. एक्स क्रोमोझोमशी रिलेटेड बघतोय. मेल मध्ये कोणते 2 सेक्स क्रोमोझोम आहेत? एक्स आणि वाय. मग त्यांच्यामध्ये एकच एक्स क्रोमोझोम आहे. जर हा एकच एक्स क्रोमोझोम जर रेसेसिव्ह असेल तर हा जो ट्रेट आहे तो त्या मेल मध्ये काय होणार? एक्सप्रेस होणार आहे. तो रेसेसिव्ह जीन एक आहे तो एक्सप्रेस होणार. काय एक्सप्रेस होणार? कारण याचा अलील वाय क्रोमोझोम वरती असत नाही. रेसेसिव्ह असेल किंवा डॉमिनंट जे काही असला पाहिजे तो वाय क्रोमोझोम वरती असत नाही. असेल तर एकच. त्यामुळे तो एकटा जो आहे तो एक्सप्रेस होणार आहे. त्यामुळे हे शेवटचं स्टेटमेंट इम्पॉर्टंट. हेन्स एक्स लिंक ट्रेट मोर अपियर्ड इन मेल. त्यामुळे एक्स लिंक ट्रेट जास्त कोणामध्ये अपियर होतात? मेल मध्ये ऍज कम्पेअर्ड टू फिमेल. का बरं? असं मी तुम्हाला आधीच सांगितलं. फिमेल मध्ये जर तो ट्रेट एक्सप्रेस व्हायचा असेल, तो डिसीज दिसायचा असेल तर दोन्ही जीन कसे पाहिजे? रेसेसिव्ह. ज्याचा चान्स किंवा ज्याची अपॉर्च्युनिटी रेअर आहे. मेल मध्ये मात्र एक जरी रेसेसिव्ह आला तरी तो ट्रेट एक्सप्रेस होणार आहे, तो डिसीज दिसणार आहे. आलं लक्षात? सो एक्स लिंक डिसीजेस मेल मध्ये चान्सेस जास्त. मग वाय लिंकचं काय असेल? वाय लिंक ट्रेट जास्त कोणामध्ये एक्सप्रेस होते? प्रश्नच येत नाही. कोणामध्ये? मेल मध्येच होणार ना. वाय क्रोमोझोम फक्त कोणामध्ये? फिमेल मध्ये असतच नाही. सो वाय लिंक ट्रेट जे आहेत ते फक्त मेल मध्येच होणार आहेत. येते का लक्षात? फिमेलला ते डिसीजेस होण्याचे प्रश्न येतच नाही. समजलं का? फायनली एक्स लिंक ट्रेट जे आहेत त्यांचे नेम दिलेले आहेत. काय काय नेम आहेत बघा. त्यातला फर्स्ट आहे हेमोफिलिया. या आधी मी तुम्हाला सांगितलं हेमोफिलिया. हिम म्हटलं की ब्लड. ओके. आणि ब्लड क्लॉट होत नाही त्या पर्सन मध्ये. ब्लड क्लॉटिंग फॅक्टर काही तयार होत नाही. नेक्स्ट आहे कलर ब्लाइंडनेस. त्यात बरेच प्रॉब्लेम आहेत. कंप्लीट ब्लाइंडनेस असतं. रेड ग्रीन दोनच कलर नाही ओळखता येत. असे वेगवेगळे आहेत. नेक्स्ट नाईट ब्लाइंडनेस. माहितीये नाईट ब्लाइंडनेस सगळ्यांना? रात्रीच्या वेळी न दिसणं. हे कुठल्या सेलमुळे नाईट विजन असतं? रात्रीचं विजन कोणत्या सेलमुळे असते? अरे 2 टाइपचे सेल आहेत, रॉड आणि कोन. कोन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? कलर आणि ब्राईट लाईट विजन. म्हणजे दिवसाच्या लाईट मध्ये जे दिसतं ते कोनमुळे. आणि रॉड जे आहेत त्या डिम लाईट विजन म्हणजे नाईटचं जे दिसतं ते रॉड्समुळे. म्हणजे नाईट ब्लाइंडनेस मध्ये कोण डिफेक्टिव्ह? रॉड्स डिफेक्टिव्ह. नेक्स्ट जो दिलेला आहे मायोपिया. मायोपिया म्हणजे नियर साइटेडनेस. म्हणजेच नियरबाय ऑब्जेक्ट कॅन बी सीन क्लिअरली बट अनेबल टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट. नियरबाय ऑब्जेक्ट क्लिअरली दिसतात, डिस्टंट ऑब्जेक्ट दिसत नाही. प्रॉब्लेम कशात असतो? वेगवेगळ्या प्रॉब्लेम आयबॉल मध्ये असू शकतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफी. मसल जे आहेत ते वीक राहणं, वीकनेस
डेफिशियन्सी येतात त्याच्यामध्ये, ज्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हटलं जातं. सो हे सगळे काय आहे, एक्स लिंक ट्रेट. तुम्ही सगळे शिकणार नाही, एक दोन शिकणार आहे, पण नेम सगळे लक्षात ठेवायचे. एक्स लिंक ट्रेट कोणकोणते, हेमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस, मायोपिया अँड मस्क्युलर डिस्ट्रॉफी. हे सगळे डिसीजेस एक्स क्रोमोझोम सोबत ह्याचे ट्रेड जे आहेत ते ट्रान्सफर होतात किंवा इनहेरिट होतात. कळलं काय? येस. आता पुढचा सेक्स क्रोमोझोम कोणता आहे, वाय लिंक. वाय लिंक दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज होलँड्रिक जीन. या वर्डवरती क्वेश्चन विचारला जातो. सो वाय लिंक ट्रेड जे आहेत त्यांना होलँड्रिक जीन असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, आताच आपण एक्स लिंक जीन शिकलो. आपण एक्स लिंक जीन कशाला म्हटलो, तेच इथं कॉपी करायचे. एक्स लिंक जीन कशाला म्हणायचं, जीन्स प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम आर कॉल्ड ॲज एक्स लिंक जीन. मग वाय लिंक जीन कोणाला म्हणणार, जीन्स प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम आर कॉल्ड ॲज वाय लिंक जीन. आता मी इतक्यातच क्लिअर केलं, वाय क्रोमोझोम कोणाकडून कोणाकडे ट्रान्सफर होणार आहे, मेल कडून मेलकडे. फिमेल मध्ये येतो का, असेल तर फिमेल होणारच नाही ना. सो मेल कडून मेलकडे. सो डिसीजेस किंवा ट्रेट सुद्धा कोणाकडून ट्रान्सफर होणार, मेल कडून फक्त मेलकडेच ट्रान्सफर होणार, फिमेल मध्ये येणार नाही. सो तुम्हाला दोनच पॉइंट लक्षात ठेवायचे. फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय वाय लिंक जीन, जीन प्रेझेंट ऑन non-homologous region of Y chromosome are called as Y-linked gene. Non-homologous region of Y chromosome. त्याच्यावरती जे जीन प्रेझेंट आहे त्यांना म्हणायचं Y-linked gene. नेक्स्ट बघा, Y chromosome is transferred directly from male to male. Okay. और Y chromosome मी एवढंच लिहिते, Y chromosome present ओनली इन मेल. हा फक्त मेल मध्येच आहे. सो जे काही कॅरेक्टर वाय लिंक दिसणार आहेत ते फक्त मेल मध्येच दिसणार आहेत. त्यातलं फर्स्ट हायपरट्रायकोसिस मी आधी पण सांगितलं नाही, सांगितलं का नाही? ओके, बघा हायपरट्रायकोसिस पर्टिक्युलरली तो दुसरा जो डिसीज आहे बॉडीवरती कुठे हेअर ग्रो होणं तो वेगळा, पण हायपरट्रायकोसिस मध्ये इयर वरती हेअर ग्रो होणं, इयर पिना जो आहे त्याच्यावरती, आणि हे कॅरेक्टर फक्त आपल्याला मेल मध्येच बघायला मिळतं. सो इयर वरती हेअर ग्रो होणं याला काय म्हटलं जातं, हायपरट्रायकोसिस. ओके, इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ हेअर ऑन पिना ऑफ इयर. दिस कॅरेक्टर इज ट्रान्समिटेड डायरेक्टली फ्रॉम फादर टू सन. सो दिस इज अबाउट दी वाय लिंक जीन. हे कळलं सगळ्यांना? ओके, सो आपला जीन ट्रान्समिशन किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत त्या कम्प्लीट झालेल्या आहेत. येस, कलर ब्लाइंडनेस हा डिसीज कसा आहे, एक्स लिंक रेसेसिव्ह डिसऑर्डर. एक्स क्रोमोझोम सोबत ट्रान्सफर होणार आहे आणि रेसेसिव्ह जीनमुळे हा डिसीज होणार आहे. डॉमिनंटमुळे, एक जरी डॉमिनंट असेल तर डिसीज होत नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम काय असतो कलर ब्लाइंडनेस मध्ये, पर्सन इज अनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन कलर. दोन कलर मध्ये डिस्टिंग्विश करता येत नाही. मग काय प्रॉब्लेम, म्हणजे कसे दिसतात हे दोन्ही कलर, दोन्ही त्यांना ग्रे दिसतात. समजलं? ओके, मग त्यात फिमेल मध्ये तीन कंडिशन सांगितल्या, नॉर्मल, कॅरियर आणि कलर ब्लाइंड. नॉर्मल फिमेल कधी, जेव्हा दोन्हीही कॅपिटल सी आहेत. कॅरियर कधी, एक कॅपिटल सी एक स्मॉल सी. आणि कलर ब्लाइंड कधी, जेव्हा दोन्हीही स्मॉल सी. मेल मध्ये दोनच कंडिशन आहेत, नॉर्मल आणि कलर ब्लाइंड. नॉर्मल मध्ये कॅपिटल सी आणि दुसरा वाय असतो, आणि कलर ब्लाइंड मध्ये स्मॉल सी आणि वाय. मी देऊ तुम्हाला कंडिशन क्रॉस साठी. हा, फर्स्ट कंडिशन या तुम्हाला क्रॉस करायचं आहे. व्हेन देयर इज मॅरेज बिटवीन कलर ब्लाइंड मेल अँड नॉर्मल फिमेल. कलर ब्लाइंड मेल अँड नॉर्मल फिमेल. बुक मध्ये बघू नका, काय उपयोग नाही. कलर ब्लाइंड हेमिझायगस कंडिशन मेल मध्ये असते. मेल मध्ये होमोझायगस नाही असणार, कारण दोन एक्स क्रोमोझोम नाहीच आहेत. इथं काय म्हणणार तुम्ही, होमोझायगस डॉमिनंट, आणि इथं काय म्हणणार तुम्ही, होमोझायगस रेसेसिव्ह. इथं मेल मध्ये म्हणायचं असतं हेमिझायगस रेसेसिव्ह, हेमिझायगस डॉमिनंट. हेमी कारण असतानाच एक क्रोमोझोम आहे, त्याचा
खाली दुसरा नाहीये होमोझायगस किंवा हेटेरोझायगस सांगण्यासाठी. समजलं? येस. सो क्रॉस कोणामध्ये करायचा आहे? कलर ब्लाइंड मेल विथ नॉर्मल फिमेल. नॉर्मल फिमेल सगळे करताय? 5 मिनिटं झालेत. आपण कलर ब्लाइंड मेल नॉर्मल फिमेल. सी व्यवस्थित काढा किंवा काहीतरी सिम्बॉल करा. कलर ब्लाइंड मेल म्हणजे स्मॉल सी आणि नॉर्मल फिमेल दोन्हीही कॅपिटल सी. याची किती गॅमेट्स तयार होतील? गॅमेट्स म्हणतो बरोबर का? क्रोमोझोम सेग्रिगेट झाल्यानंतर हॅप्लॉइड सेल तयार होतील. स्मॉल सी वाय. इथे 2 तयार होतील. कॅपिटल सी. जर हे 2 क्रोमोझोम एकत्र किंवा हे 2 गॅमेट जर एकत्र आले तर कंडिशन असेल एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. पहिल्यांदा डॉमिनंट लेटर घ्यायचं बरोबर? 2 ऑल फिमेल म्हणजे जेवढ्या पण फिमेल इथं होत आहेत डॉटर जे होत आहेत त्या सगळ्या डॉटर कशा आहेत? कॅरियर. आणि सन जे आहेत ते ओके ऑल सन्स आर नॉर्मल असं विचारलं जातं. सपोज आता 2 डॉटर आहेत. 2 डॉटर पैकी एक डॉटर नॉर्मल आहे आणि एक डॉटर कॅरियर आहे. तर असं सांगायचं की 50% डॉटर आर नॉर्मल आणि 50% आर कॅरियर. कारण डॉटर 2च असणार आहे. 2 डॉटर म्हणजे 100%. बरोबर का? त्यातल्या हाफ नॉर्मल आणि हाफ म्हणजे क्वेश्चन तसे विचारले जातात. क्वेश्चन मध्ये ऑप्शन तसे दिले जातात की किती पर्सेंट ते फक्त सांगता आलं पाहिजे. आणि हे जर कंबाईन झालं एक्स कॅपिटल सी स्मॉल सी. 2 डॉटर मिळाल्या दोन्ही कॅरियर आहेत म्हणजे सगळ्या डॉटर कॅरियर. सन बघा इथं कळलं का तुम्हाला? सन कडे जो काही क्रोमोझोम येणार आहे तो मदर कडून येणार आहे. हा सन कडे जो काही क्रोमोझोम एक्स क्रोमोझोम येणार आहे तो कोणाकडून येणार आहे? मदर कडून येणार आहे. आणि मदर जर नॉर्मल आहे तर तिच्याकडे नॉर्मल जीन आहे त्यामुळे सन कलर ब्लाइंड होणार नाही. समजलं? हे फादर कलर ब्लाइंड आहे त्यामुळे एक एक्स क्रोमोझोम फादर कडून डॉटर कडे येतं त्यामुळे त्या कॅरियर होत आहे. ही कंडिशन कळली. राहिलेल्या कंडिशनचे क्रॉस तुम्ही करून आणा की उद्या शिकू? करून आणा. हा लिहा कंडिशन्स लिहा. दुसरी कंडिशन मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल अँड नॉर्मल मेल. कॅरियर फिमेल अँड नॉर्मल मेल. कॅरियर फिमेल अँड नॉर्मल मेल. आणि तिसरी कंडिशन कलर ब्लाइंड फिमेल. कलर ब्लाइंड फिमेल नॉर्मल मेल. झालं? उद्या हे दोन्ही क्रॉस करा.